साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 7,000ची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायास लाचलुचपत पथकाने केली कारवाई। गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी 10,000ची मागणी करून तडजोड अंती 7,000ची लाच घेणाऱ्या चिंचोली काठीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। यातील खाजगी इसम मात्र अँटी करप्शनच्या तावडीतून पळून गेल्याची माहिती मिळाली। ग्रामसेवक संतोष नागनाथ वाघ वय 37 राहणार गवत्या मारुती चौक मोहोळ आणि शिपाई परशुराम रवींद्र पाटोळे वय 35 राहणार चिंचोळी काठी तालुका मोहोळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। तर सुधीर लांडगे हा खाजगी इसम पळून जाण्यात यशस्वी झाला। तक्रारदार यांनी कर्ज प्रकरणासाठी ग्रामपंचायतकडे गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता। त्यासाठी ग्रामसेवकाने 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 7,000 रुपये देण्याचे ठरले। तक्रारदाराने याबाबत अँटी करप्शनकडे तक्रार केली होती। तक्रारदाराने लाचेची रक्कम सुधीर लांडे या खाजगी इसमाकडे दिली होती। लांडे यांनी ती रक्कम त्या दोघांच्या हातात दिली। तिघांना संशय आल्याने ते दुचाकीवर सोलापूरच्या दिशेने निघाले। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत वडवळ फाट्याजवळ पकडले, मात्र लांडे पळून जाण्यात यशस्वी झाला। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोनवणे, घुगे, पवार, चालक गायकवाड यांनी केली।